आनंदपूर गावामध्ये नरेंद्र नावाचा एक माणूस होता. नरेंद्राचा गावामध्ये एक धाबा होता. नरेंद्र इमानदारीने त्याचा धाबा चालवत होता आणि जे पण जेवण वाचत होतं ते जवळपासच्या सगळ्या कुत्र्यांना तो खायला द्यायचा. एक दिवस त्याच्या धाब्याजवळ एक माकड आलं. ते माकड नरेंद्राच्या हातातली रोटी पाहत होता. अरे, तुला पण चपाती खायची आहे? ये 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 ये, खा खा. नरेंद्रने ती रोटी जमिनीवरती ठेवली आणि माकडाने ती पटकन उचलली. अरे वा. नरेंद्रने अजून काही रोटी जमिनीवरती ठेवल्या आणि माकडाने त्यांनाही उचललं आणि तिथून तो पळून गेला. तो प्रत्येक दिवशी संध्याकाळी नरेंद्रच्या धाब्याजवळ यायचा आणि नरेंद्र त्याला राहिलेल्या सगळ्या रोटी खायला द्यायचा. तुम्ही या माकडाची आदत खराब करून टाकलीये मालिक. हा रोज इथे येऊन खायला बसतो आणि आता तर तुम्ही याला चांगल्या चपात्या खाऊ घालतायत. अरे, काही नाही होत अशोक. तुझ्या आणि माझ्या परिवारासारखा त्याचा पण एक परिवार आहे. त्यांच्यासाठी तो चपात्या घेऊन जातो बस. अरे, तुम्हाला कसं माहित मालक? अरे, हा जर एकटा असता तर इथेच खाल्लं असतं त्याने. पण हा खूप चतुर आहे. चपाती घेऊन जातो. जेवढ्या चपात्या देशील सर्वच्या सर्व घेऊन जातो. तर तो नक्की आपल्या परिवाराला खाऊ घालत असेल आणि नंतर स्वतः खात असेल. हो, होऊ शकते. आता जा आणि त्याला चपाती खाऊ घाल. त्या बेजुबान जनावराला खाऊ घालून आपलं काही बिघडणार नाहीये. अशोकने माकडासमोर 2 रोटी ठेवल्या आणि ते रोटी घेऊन माकड पळून गेला. असं हे रोज चालू राहिलं. आता माकड त्यांच्या मुलांसोबत रोटी घ्यायला येऊ लागला होता आणि नरेंद्र त्याला आता जास्त रोटी देऊ लागला होता. नरेंद्रचा धाबा पण खूप चांगला चालला होता. त्यासाठी त्याने अजून एका मुलाला नोकरीवरती ठेवलं होतं. त्याचं नाव होतं माणिक. अशोक जेवण बनवत होता आणि माणिक ते जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि एक दिवस नरेंद्रचा ऍक्सिडेंट झाला. एका टेम्पोने त्याला धडक मारली. नरेंद्रचा हॉस्पिटलमध्ये उपचार झाला. त्याचा जीव तर वाचला होता, पण त्याचा पाय काम करत नव्हता. आता तो अपंग झाला होता. नरेंद्रची बायको सुद्धा तिचा रडून रडून बेजार झाली होती. माहित नाही देवाला आमच्या सोबत वाईट करताना काहीच कसं वाटलं नाही. आमच्या सोबतच हे सगळं एवढं वाईट घडवून आणलं. अरे सुधा, देवाची कृपा समज की मी अजूनही जिवंत आहे. आता तुम्ही कसं आयुष्य जगणार? जसं देवाला ठीक वाटेल तसं जगेल. नरेंद्र प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी पाहत होता. भलेही त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा पाय त्यांनी गमावला, पण तरीही तो जिवंत होता. याच गोष्टीने तो खूप आनंदी होता. नरेंद्रच्या ऍक्सिडेंट नंतर धाबा खूप दिवस बंद राहिला आणि नरेंद्र हा घरीच राहत होता. असं कसं चालेल सुधा? वाटतंय मला ढाबा परत सुरू करावाच लागेल. पण आता तुम्ही हे सगळं एकट्याने कसं करणार? अरे सुधा, मी एकटा कुठे आहे? तू आहे ना सोबत? आपण दोघे मिळून परत ढाबा उघडूया, काय म्हणतेस? चालेल. नरेंद्रला काही करून त्याची परिस्थिती बदलायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नरेंद्र आणि त्याची बायको सुद्धा धाब्यावरती पोहोचले. धाबा खूपच घाण झाला होता. दोघांनी मिळून त्याला साफसफाई केली. ऐका ना, आपण धाब्याची सफाई तरी केली, पण ह्याला चालवायचं कसं? बघ सुधा, मी जेवण बनवतो आणि तू ग्राहकापर्यंत पोहोचवशील आणि टेबल वगैरे साफ करशील. अरे, काही दिवसानंतर जेव्हा थोडे पैसे येईल तेव्हा एका मुलाला कामावर ठेवूया. आणखी काय हवंय? जसं तुम्ही म्हणाल. याच विचाराने नरेंद्रने पुन्हा एकदा ढाबा चालू केला. त्याने देवाची पूजा केली आणि नंतर त्याने शेगडी पेटवली. काहीच वेळात काही ग्राहक आले. अरे वाह, खूप दिवसानंतर ढाबा उघडलाय. पण जेव्हा ग्राहकाने नरेंद्रचा पाय बघितला त्याला त्याच्या प्रती खूप सहानुभूती वाटली. अरे रे, विचार केला नव्हता असं काही झालं असेल. जाऊ द्या, होणाऱ्या गोष्टीला कोण टाळू शकते? तुम्ही मला एक लंच प्लेट द्या. हो हो, आता देतो. नरेंद्र जेवण बनवू लागला आणि सुधा ग्राहकांना जेवण देऊ लागली. त्यांचा गाडा जसा तसा चालू राहिला. पहिल्यापेक्षा कमी होतं, पण दोघे मिळून पैसा कमवत होते. असंच काही दिवसापर्यंत सगळं ठीकठाक चालू राहिलं. नरेंद्रने त्या माकडाला पुन्हा एकदा रोटी द्यायला सुरुवात केली आणि तो माकड पण धाब्यावरती रोज येऊ लागला.
एक दिवस सुधाची तब्येत खूप खराब होती. तब्येत खराब असून पण ती धाब्यावरती यायला तयार होती. अरे सुधा, तुला तर खूप ताप आलाय. तू या परिस्थितीत कसं काम करशील? तुला आराम करायला पाहिजे. आज ढाबा मी एकटा चालवेन, तू चिंता नको करूस. पण तुम्ही एकट्याने कसं करणार हे सगळं? तू चिंता नको करू, मी करून घेईन. तू आराम कर, आराम. जेव्हापासून मी अपंग झालो तेव्हापासून तुझं काम खूप वाढलंय सुधा. आज एक दिवस तर आराम कर. सुधाला आराम काहीच करायचा नव्हता, पण तरी पण नरेंद्रने तिला घरामध्ये आराम करण्यासाठी सांगितलं. नरेंद्र एकटाच धाब्यावरती गेला. त्याने धाबा उघडला. काही वेळातच ग्राहक आले. भाऊ 2 चहा द्या. हो हो, आता आणतो. नरेंद्र स्वतः चहा बनवत होता आणि त्या वैसाखीच्या आधाराने तो ग्राहकांना चहा देत होता. असंच तो लंगडत लंगडत जेवण वाढत होता. रोज तिथे येणारं माकड त्याची मजबुरी पाहत होता. माहित नाही त्याने काय विचार केला. तो धाब्याकडे पळत गेला आणि त्याने नरेंद्रच्या हातातून जेवण घेतलं आणि स्वतः पळत ग्राहकांकडे गेला. नरेंद्र चिंतित होता. त्याला काही समजत नव्हतं की हे माकड असं का करतोय. माकड तिथे जमिनीवरतीच बसला. काही वेळातच काही ग्राहक अजून आले. भाऊ 3 लंच प्लेट द्या. हो हो, आता आणतो. नरेंद्र प्लेट वाढू लागला आणि त्याचं काम होताच माकडाने ती प्लेट घेतली आणि त्याला सांभाळून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली. परत माकड दुसरी प्लेट घ्यायला आला आणि नंतर तिसरी. सगळ्या ग्राहकांना आश्चर्य वाटत होतं. अरे भाऊ, हे तर खूप चांगलंय. पण तुमच्या ढाब्यावर माकड पण काम करतात का? नाही नाही नाही, ते काम नाही करत. हा माकड माझी मदत करतोय. मी याला चपाती खाऊ घातली होती आणि हा बिचारा माझ्या मदतीसाठी काम करतोय. हो, अच्छा. पूर्ण दिवस माकड नरेंद्र सोबत काम करत होतं. दुपारच्या वेळीस नरेंद्रने माकडाला 3-4 रोटी दिल्या आणि रोटी घेऊन माकड तिथून निघून गेला. वाटतंय हा आता परत नाही येणार. पण नरेंद्रला खूप आश्चर्य वाटलं, कारण काही वेळातच खूप सगळी माकडं सोबत आली. आता त्याच्यासोबत 2 मुलं आणि त्याची बायको पण होती. माकडाने त्याच्या मुलांना जवळच्या झाडावरती बसवलं आणि तो आणि त्याची बायको धाब्यामध्ये आतमध्ये येऊन बसले. आणि जेव्हा पण जेवण तयार होत होतं, तो आणि त्याची बायको दोघंजण ते ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आणि जेवलेले प्लेट पण परत घेऊन यायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे काम चालूच राहिलं. धन्यवाद मित्रा. नरेंद्रने माकडाच्या परिवारासाठी चांगलं जेवण बनवलं आणि माकड आणि त्याच्या मुलांना खाऊ घातलं. आणि त्या दिवसापासून रोजच माकड तिथे जेवण करायला येऊ लागलं. एका गावामध्ये मीना आणि रीना नावाच्या 2 मैत्रिणी राहायच्या. रीना मोठी होती आणि मीना तिच्यापेक्षा 2 वर्ष लहान. दोन्ही बहिणींमध्ये खूप प्रेम होतं आणि दोघी नेहमी एकत्रच राहायच्या. त्यांच्या वडिलांचा रीना मीना नावाचा ढाबा होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रीना आणि मीना दोघी मिळून तो ढाबा चालवायच्या. ए मीना, उद्या सकाळी आपल्याला भाज्यांचा साठा करायला जायचंय. तुला लक्षात आहे ना? हो हो, मला खूप छान आठवतंय. मी काकांना सांगितलंय की उद्या आपली गाडी तयार ठेवा. चांगली गोष्ट आहे. चल आता आपण मागच्या महिन्याचा हिशोब करून घेऊया. दोन्ही बहिणी मिळून अशाच प्रकारे त्या ढाब्याची सगळी कामं एकत्रच करायच्या. दोघींमध्ये आजपर्यंत कधीच भांडण झालं नव्हतं. दोघीही अगदी प्रेमाने एकत्र राहायच्या. एके दिवशी सकाळी काय झालं? रीना, उठ आता, चल लवकर, आपल्याला निघायला हवं. रीना काहीच उत्तर देत नव्हती. तेव्हा मीनाने रीनाला हात लावला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की रीनाला खूपच ताप आलेला आहे. अरे बापरे, हे काय? रीनाचं तर पूर्ण शरीर तापलंय. अचानक एवढा ताप कसा आला हिला? मला लवकरच कोणत्या तरी डॉक्टरांना बोलावलं पाहिजे. मीनाने हरिया काकांना सांगितलं आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी रीनाला बघितलं आणि तिला औषधं देऊन आराम करण्याचा सल्ला दिला. मीना सुद्धा रीनाला असं म्हणते की तुला आरामाची खूप गरज आहे. पण मीना, आता तू एकटी मार्केटला कशी जाशील? आता हा ढाबा पण कसा सांभाळशील? आताच माझ्या तब्येतीला पण खराब व्हायचं होतं. अगं रीना, तू नको चिंता करूस, मी सर्व काही सांभाळून घेईन. तू आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी आत्ताच हरिया काकांसोबत जाते आणि भाज्या घेऊन येते आणि थेट ढाब्याला जाते आणि मग तुला भेटायला येते. मीनाने याआधी कधीही एकट्याने काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे ती सुद्धा थोडी घाबरलेलीच होती. तिने हरिया काकांना सोबत घेतलं आणि ती भाजी मार्केटमध्ये गेली. तिकडे गेल्यावर तिला एक भाजीवाला भेटला.
या या मॅडम या. बोला, कुठली कुठली भाजी हवी आहे तुम्हाला? एकदम ताजी आहे हा. कुठली देऊ सांगा? दादा, अहो 5 किलो टोमॅटो आणि 10 किलो बटाटे द्या. अरे मॅडम, भैयाजी नका बनवू. मी तर तुमच्याच वयाचा आहे. मी राहुल. नाव तर ऐकलंच असाल. हा हो ठीक आहे. मग राहुल. राहुल आणि मीना दोघे जण आपापसात खूप बोलायला लागतात आणि त्यानंतर सगळी भाजी नेहमी मीना राहुलकडूनच खरेदी करते आणि त्याला आपल्या ढाब्याची सगळी माहिती देऊन टाकते. हो, मी आणि माझी मोठी बहीण मिळून चालवतो आणि आम्ही दोघी त्यातला फायदा वाटून घेतो. आमचे वडील नाहीयेत आणि माझी बहीण खूप छान आहे. ती माझी खूप काळजी घेते. राहुल मीनाचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. त्यानंतर तो तिला म्हणतो, मीना, तू मला खूप आवडायला लागलीस. तू माझ्याबरोबर माझ्या घरी येशील का? हो, परंतु आज मला धाब्याला जावं लागेल आता. तर माझ्या बहिणीला पण बरं नाहीये. आता मी एकटी हे सगळं कसं सांभाळेन? ठीक आहे, चल मी येतो तुझ्याबरोबर. मग तुला एकट्याला काहीच करायची गरज नाही आणि तुझ्याबरोबर वेळ सुद्धा घालवू शकेन ना मी. मीना राहुलला आपल्या बरोबर ढाब्यावर घेऊन येते. ढाब्याला बघून राहुल तिला म्हणतो, तुमचा हा ढाबा खूपच छान आणि मोठा आहे. फक्त एकच कमी आहे इकडे. याचं नाव रीना मीना ढाबा नाही तर फक्त मीना ढाबा असं असायला हवं होतं. तू एवढी सुंदर आहेस दिसायला आणि मेहनती सुद्धा आहेस. मला तर वाटतं की याचं नाव मीना ढाबा असायला हवं. नाही नको. अरे तू हे काय बोलतोयस? हे काम आम्हा दोघींच्या मेहनतीने चालतं आणि त्यामुळे त्याचं नाव रीना मीना ढाबा असंच राहणार. आता मी आहे ना तुझ्या बरोबर मेहनत करायला. आता रीनाची तुला काय गरज आहे? विचार कर, हा संपूर्ण ढाबा जर तुझ्या एकटीच्या नावावर झाला तर आपण किती छान आयुष्य जगू शकू दोघं. रीना तब्येतीच्या कारणाने आणखीन काही काळ घरीच थांबते आणि इथे राहुल मीनाला रीनाच्या विरुद्ध भडकवायला लागतो. तो तिला सांगत राहतो की हा पूर्ण ढाबा स्वतःच्या नावावर करून घे आणि मग मी तुझ्याशी लग्न करीन आणि मग आपण अतिशय सुंदर आयुष्य जगू. मीनाला हळूहळू त्याचं बोलणं पटायला लागतं आणि मग ढाब्याचे पेपर बनवून चुकीच्या पद्धतीने मीना रीनाकडून सही करून घेते. रीनाची तब्येत चांगली नसते त्यामुळे काही न विचारता ती त्या पेपर्सवर सह्या करून टाकते. त्यानंतर मीना रीना मीना ढाब्याचं नाव मीना ढाबा असं करून टाकते आणि मग राहुल बरोबर राहायला लागते. आता रीनाची तब्येत सुधारते आणि ती एके दिवशी ढाब्यावर येते. राहुलला ती पहिल्यांदाच पाहत असते पण तरी त्याला पाहून तिला असं वाटतं की हा माणूस काही बरोबर नाहीये. मीना, हे सर्व तू काय केलंस आणि आपल्या हॉटेलच्या नावाचा बोर्ड का बदललायस? आणि हा माणूस कोण आहे? आता हा ढाबा माझा आहे. तुझा यावर काही एक अधिकार नाहीये. तुला हवं असल्यास मी तुला पेपर्स दाखवेन आणि तुझ्यासाठी हेच योग्य असेल की तू इथून कायमस्वरूपी निघून जा आणि मला शांतीने हा ढाबा चालवू दे, तेही माझ्या राहुल सोबत. रीनाला सगळं काही कळून चुकतं की या राहुलनेच आपल्या बहिणीचे कान भरलेत. तिला त्यावेळी भांडण करणं प्रशस्त वाटत नाही. तिला खात्री झालेली असते की हे सगळं काही राहुलनेच केलेलं आहे. पण आता मीनाच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली गेलेली आहे त्यामुळे ती तेव्हा तिकडून निघून जाते. त्यानंतर मीना ढाब्याच्या समोरच एक छोटंसं दुकान सुरू करते आणि तिथे रीना ढाबा नावाने आपलं काम सुरू करते. पण प्रसिद्ध मीना ढाब्यासमोर असलेल्या रीना ढाब्यावर कोणीच येत नसतं जेवायला. आता मला काहीतरी असं करावं लागेल की माझा ढाबा भरभरून चालेल आणि त्यानंतर मी मीनाला सर्व काही सत्य आहे ते सांगेन आणि त्या राहुलच्या जाळ्यातून मोकळं करेन. रीना खूप विचार करते आणि मग तिला एक आयडिया सुचते. ती विचार करते की एकाच थाळीमध्ये आपण 54 प्रकारचे पदार्थ सर्व केले तर त्यामुळे लोकांना सुद्धा खूप व्हरायटी खायला मिळेल आणि एकाच प्लेटमध्ये त्यांना एकदम तृप्तता मिळेल. आणि असं काही वेगळं केलं तर ढाब्यावर येणारे लोकही वाढतील. हा, ही आयडिया तर खूपच उत्तम आहे. मी या थाळीचं नाव बाहुबली थाली असं ठेवेन आणि ही थाळी पूर्ण शहरात खूप प्रसिद्ध होईल. रीना आपली बाहुबली थाळी लॉन्च करते. बघता बघता तिची बाहुबली थाळी संपूर्ण शहरामध्ये फेमस होते आणि तिचा रीना ढाबा बाहुबली रीना ढाबा नावाने ओळखला जाऊ लागतो. ती खूप पैसे कमवायला लागते आणि स्वतःचा रीना ढाबा सुद्धा खूप मोठा करते.
आणि तिच्या समोर मात्र मीना ढाबा आता चालेनासा होतो. एका रात्री जेव्हा ती आपला ढाबा बंद करत असते त्यावेळी तिला समोरून ओरडण्याचा आवाज येतो. अगं, आता तुझ्याजवळ तर पावली सुद्धा शिल्लक नाही. मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत. मी जातो आता. तुझा हा ढाबा आता तूच सांभाळ आणि जर काही जमलं नाहीच तर या ढाब्यातच स्वतःला बंद कर आणि मरून जा. पण तू तर म्हणालेला तू माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत नाही सोडून जाणार. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंतच प्रेम होतं. आता मला तुझ्याकडून काही मिळेल असं वाटतच नाही. हे सगळं ऐकून मीना रडायला लागते. राहुल तिकडून निघून जातो. मग रीना तिच्या जवळ येते आणि तिला स्वतःच्या मिठीत घेते. मीना खूप रडते आणि रीनाची माफी मागते. रीना सुद्धा मीनाला माफ करून टाकते आणि मग दोन्ही बहिणी मिळून दोन्ही ढाबे अगदी जोरदार चालवू लागतात आणि पूर्ण शहरात त्यांचं नाव गाजू लागतं. ही गोष्ट आहे प्रेमनगर गावाची. तसं तर प्रेमनगर गाव खूप आनंदात राहायचा. गावामध्ये नेहमी शांती बनून राहायची. त्याच गावामध्ये मंगलू नावाचा एक भिकारी राहायचा, जो आकाशाला चादर समजून आणि जमिनीला आपलं हातरान समजून कुठंही उपाशी पोट घेऊन झोपायचा. असंच प्रत्येक दिवस मंगलू मंदिरचा प्रसाद खाऊन रस्त्या आणि चौराह्यावर भीक मागण्यासाठी निघून जायचा. मंगलूचा स्वभाव खूपच वेगळा होता. दुसऱ्याकडून भीक घेऊन तो आपलं पोट नाही भरायचा, पण त्याच पैशांना घेऊन आपल्या साथी भिकाऱ्यांना वाटून द्यायचा. हाय राम, आज तर एक फुटी कवडी हाताला नाही लागलीये. काय खाणार आपण? आता काय सांगू काका, मी तर शेवटच्या वेळी पोटभर जेवण केव्हा केलं होतं तेच लक्षात नाहीये. गोपाल आणि दुसरे भिकारी एका दुसऱ्याशी बोलतच होते की तेव्हा तिथे मंगलू आला आणि त्यांना म्हणायला लागला, आजपर्यंत मी तुम्हा सगळ्या भिकाऱ्यांना उपाशी पोटी झोपू दिलंय का? जे आज देईल जरा हे बघा माझ्याकडे काय आहे. दही, जिलेबी आणि खूप सारी खिचडी. माझ्या डोळ्यामधून तर सुखाचे खूप सारे अश्रू आले. जर तू नसतास तर, नाहीतर काय झालं असतं आज, नाहीतर मी काय खाल्लं असतं आणि कुठे गेलो असतो. मी तर उपाशीच मेलो असतो. अरे असे कसे परलोकात जाणार? आधी याच धर्तीवर स्वर्गाचा आनंद घ्या, ही खिचडी आणि दही जिलेबी खाऊन. सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून उत्साहाने खूप आनंदात खिचडी, दही आणि जिलेबी खाल्ली आणि सगळे आरामात झोपले. जसंच सकाळ झाली, गोपाल काका, रमेश, कुठे आहात तुम्ही सगळे? काका, काका, रमेश, कुठे गेलेत तुम्ही दोघं? आज मी कोणासोबत भीक मागणार? ते दोघं चोर होते, त्यांना जेलमध्ये टाकून दिलंय. सकाळी सकाळी पोलीस आले आणि त्यांना उचलून घेऊन गेले, जेव्हा तू साखर झोपेत होतास. हे कसला वेगळाच मजाक करताय? ते दोघं तर चांगले माणसं होते. ते दोघं असं कसं करू शकतात? ते दोघं असं नाही करू शकत. मंगलू त्यांना शोधत शोधत पोलीस स्टेशन जाऊन पोहोचला आणि बघतो की दोघेही पोलीसच्या कैदमध्ये होते. त्यांना बघून मंगलू बोलला, साहेब, मी जाणू शकतो का की तुम्ही ह्या दोघांना का कैद केले? माझ्यासोबत तू मोठ्या आवाजात का बोलत आहेस? आम्ही भिकारी आहे साहेब. जगाला आम्ही भलेही भीक मागत असोल साहेब, पण आमचे संस्कार इतके खाली नाही पडले की आम्ही चोरी करणार. खूपच बोलायला लागलाय तू. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणत असताल तर याला पण आतमध्ये टाकू का? हा हा, करून टाका. पण माझी चूक काय आहे? मला सोडून द्या, मला सोडून द्या. त्या हवालदारांनी मंगलूचं एकही नाही ऐकलं आणि त्याला काळ कोठरीमध्ये टाकलं. त्याच काळ कोठरीमध्ये जिथे गोपाल आणि रमेश पहिल्यापासून कैदमध्ये होते. हे देवा, हे सगळं काय होत आहे? मला तर काही समजतच नाहीये. त्या लोकांनी मला आणि रमेशला या जेलमध्ये बंद केलं. ज्या जागेवर आपण रात्री झोपत होतो त्या जागेला एका व्यापाऱ्याने खरेदी केलंय, सेठ बिजोरी मलने. पण यामध्ये तुम्हाला कैद करायची काय गरज होती? त्या रात्री त्या दिवशी तू आम्हाला जिलेबी आणि खिचडी दिली होती ना, तेव्हा जाऊन रमेशने मंगलूला सगळं काही सांगितलं. काही पण म्हणा, मंगलू आहे तर खूप दयाळू. आता सकाळ झाल्यावरच त्यांचे डोळे उघडतील, तेव्हापर्यंत त्यांना शुद्ध नाही येणार. घोडे विकून झोपतात मंगलूभाई. तेवढ्यात तिथे काही गुंडे आले आणि बोलायला लागले, या भिकाऱ्यांना इथून उचलून कुठल्या तरी जंगलामध्ये नाहीतर रेगिस्तानमध्ये नेऊन टाका.
ही जमीन आपल्या गावातल्या नेताची आहे आणि एक शहरातला व्यापारी येऊन इथे एक मोठासा मॉल बनवणार आहे. या भिकाऱ्यांची लायकीच काय आहे? यांना इथून पळवावंच लागेल. जेव्हा मॉल बनेल तर मी पण त्या मॉलमध्ये आपली एक दुकान उघडेल आणि मग त्यानंतर हे वाईट कामं सोडून देईल. हो हो, पहिले चल आधी यांना पळव, यांच्यावर चोरीचा आळ घाल आणि यांना जेलमध्ये टाक. सरदार, इथे जेवढे पण भिकारी आहेत ना, त्यांच्यामधून एक मंगलू आहे, त्याला आपण सोडून द्यायला पाहिजे. चांगला माणूस आहे. बाकी भिकाऱ्याला आपण जेलमध्ये टाकून देऊ. हां ठीक आहे, लवकर लवकर करा. त्या गुंड्यांनी मंदिरातून काही सामान चोरी करून त्या भिकाऱ्यांच्या जवळ ठेवली आणि पोलिसला थोडीशी रिश्वत देऊन त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. अच्छा, तर ही गोष्ट आहे. त्या दिवशी रात्री जर मी झोपलो नसतो तर ही नौबतच आली नसती. सगळी माझीच चूक आहे. मंगलू त्या भिकारींबरोबर फुटून फुटून रडायला लागला. नको रडूस मंगलू भाऊ, असो न नसो हे तर आपल्या कुठल्या पापाचंच फळ आहे. जे पण आहे, आता आपण इथून बाहेर कसं जायचं तो विचार करा. या जेलमध्ये फक्त एकच बल्ब आहे जो दिवसा पण जळतो आणि यामुळे मी परेशान आहे. मी या सगळ्यांना सोडणारच नाही. सगळं तोडून टाकेल मी जेलमधलं. त्यावेळेस रमेशने एक काठी उचलली आणि त्या जळणाऱ्या बल्बवर मारली. त्या काठीच्या प्रभावाने बल्ब फुटला आणि त्याच्यामधून एक प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश त्या सगळ्या कैदींना एक नवीन दुनियामध्ये घेऊन गेला, जिथे त्यांनी बघितलं की तिथे पहिल्यापासून खूप सगळे कैदी मौजूद होते. हे सगळं काय होतंय आणि कोण आहेत हे सर्व लोक? मला तर काहीच कळत नाहीये. हे बल्बचं जग कसं काय आलं? तेव्हा तिथे एक म्हातारा कैदी आला आणि त्यांना म्हणायला लागला, ये मंगलू, तू येणार हे आम्हाला भलीभाती माहिती होतं, पण हे नव्हतं माहिती की एवढ्या उशिरा येशील. तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आहे आणि तुम्ही कोण आहे? हे सगळं होत काय आहे? तुम्ही आमच्याबद्दल एवढं कसं काय जाणता? या बल्बच्या जगापेक्षा जेल खूप चांगलं दिसतं. जेलमध्ये जेवढे पण बल्ब आहेत सगळेच्या सगळे कॅमेरासारखे काम करतात. आपण इथे बसून जेलच्या सगळ्या गोष्टी बघू आणि ऐकू शकतो. आम्ही पण इथे मागच्या हप्त्यापासून कैद आहे. हा ग्रहांचा हेरफेर आहे. जेव्हा पण त्यांच्यासोबत कोणी खेळतं बल्बचा दरवाजा उघडून जातो आणि अशी घटना घडतच असतात. याचा एकच उपाय आहे. तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो. मला सांगा मी काय करू? यासाठी तुला जेलचे सगळे बल्ब फोडावे लागतील. एवढं बोलून म्हातारा कैदी त्यांना जादुई बल्बाकडे घेऊन गेला. हा एवढा मोठा बल्ब, याच्यापासून कसे आजाद होणार आपण? या बल्बला तोच तोडू शकतो ज्याने कधीच काही पाप नाही केलंय आणि मनाचा एकदम सच्चा माणूस असेल आणि एकदम दयाळू रूपी असेल. हे काम तर माझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाही करू शकत. मी या गोष्टीची गॅरंटी देतो. चला हटा इथून. कुणाचं काही न ऐकता रमेशने एक काठी उचलली आणि न इकडे बघितला ना तिकडे आणि तो त्या बल्बला तोडण्यासाठी पुढे वाढला. पण त्या जादुई बल्बचा करंट एवढा जोरदार होता की रमेशची हालत खराब झाली आणि त्याला जोरदार करंट लागला. अरे देवा रे, करंट लागला मला. रमेशला इतका जोरदार झटका लागला की सगळे घाबरून गेले आणि रमेश दूर जाऊन उभा राहिला. तेव्हा त्या मोठ्या बल्ब मधून आवाज आली, प्रकृतीच्या विरोधात कोणीच नाही जाऊ शकत. ही बल्ब खूप मोठ्या पुजारीचा आहे, ज्याने जेलमध्ये निर्दोष होऊन शिक्षा भोगली होती. या बल्बला मी फोडेल आणि सगळ्यांना इथून मोकळं करेल. एवढं बोलून रमेशच्या हातातून काठी घेऊन मंगलू त्या बल्बच्या जवळ पोचला आणि खूप जोरात ती काठी घेऊन त्या बल्बवर मारला. जसंच ती काठी बल्बवर लागली तो बल्ब फुटून गेला आणि त्याच्यामधून एका कैदीची आत्मा निघाली आणि म्हणाली, धन्यवाद मंगलू, तू आणि तुझ्या साथींनी आम्हाला इथून सोडवलंय. तुझ्यासारखाच मी पण निर्दोष होतो आणि मला जेलमध्ये टाकून दिलं आणि माझ्या शापाच्या कारणाने हे जेलवासी ह्या बल्बच्या दुनियामध्ये वापस आले. जर तुम्हाला सबक शिकवायचाच होता
तर त्यांना शिकवायचा होता ना, ज्यांनी पाप केलं, ना की निर्दोष कैद्यांना. याच्या मागचं कारण हे आहे की मी तुला हा बल्ब देऊ इच्छित होतो. ह्या बल्बपासून तू खऱ्या जगामध्ये जाऊन जे इच्छित आहे ते करू शकतोस. त्या आत्माने मंगलूला एक बल्ब दिली आणि त्यानंतर ती आत्मा तिथून गायब झाली आणि सर्वजण परत जेलमध्ये आले. तेव्हा मंगलू म्हणाला, आपल्याला एकत्र होऊन राहावं लागेल आणि या जेलमधून बाहेर निघावंच लागेल. एवढं बोलून मंगलूने त्या बल्बला होल्डरवर लावला आणि बल्ब जळू लागला. जसंच बल्ब जळला, सगळ्या जेलचे दरवाजे आपोआप उघडले. हे बघा, जेलचे सगळे दरवाजे उघडले आहेत. आपल्याला इथून बाहेर जायला हवं. खरं बोललास रमेश बाळा तू. चला लवकर चला. सगळे कैदी जेलमधून पळायला लागले. तेव्हा त्यांनी बघितलं की सगळे घुसखोर पोलीसवाले एकीकडे एका मोठ्या जेलमध्ये कैद आहेत. ह्या मौक्याचा फायदा उचलून रमेश, मंगलू आणि गोपाल काका तिथून पळून गेले. यांना सोडून इथून निघून चला, नाहीतर दुसरी विपदा येऊन पडेल. मंगलू आणि त्याचे बाकी साथी भिकारी तिथून पळून परत त्याच मंदिरकडे आले जिथे सगळा कारनामा झाला होता. त्यांनी तिथे बघितलं की एक खूप मोठा नेता तिथे आपल्या गुंड्यांना घेऊन उभा आहे. आता तुम्ही सगळे कुठे पळणार? या जागेवर आम्ही एक नवीन मॉल बनवणार आहेत. मला आधीपासून माहीत होतं की तुम्ही सगळे या जागेच्या मागे लागले आहात, पण ही जमीन ना तर तुमची आहे ना सरकारची आहे. एवढं बोलून मंगलूने आपल्या बॅगमधून जादुई बल्बला काढला आणि त्या बल्बला जमिनीवर ठेवला. जसंच ती बल्ब जमिनीवर ठेवली गेली, जादुई बल्ब एक बल्ब रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित झाला. सगळे भिकारी हे दृश्य बघून दंग राहिले. हे सगळं काय होत आहे? हा बल्बचा हॉटेल रेस्टॉरंट कुठून आला? जवानांनो, जा आणि या रेस्टॉरंटला तोडून टाका. या जागेवर फक्त आणि फक्त आपलाच अधिकार राहिला पाहिजे. हा सरदार, असाच होणार. जसंच गुंडे त्या बल्बच्या रेस्टॉरंटला तोडायला गेले तर त्यांना एक जोरदार विजेचा झटका लागला. तुम्हा सगळ्यांकडून काहीच नाही होणार. आता बघा मी काय करतो. एवढं बोलून नेताजी एक मोठा दगड उचलतो आणि त्या बल्ब रेस्टॉरंटवर देऊन मारतो. जसंच दगड त्या बल्ब रेस्टॉरंटवर पडला, तिथे जोरदार हवा सुरू झाली आणि विजेच्या जोरदार झटक्याने नेताजी बल्बमध्ये कैद झाले. नेताजी जसंच बल्बमध्ये कैद झाले, आत्मा प्रकट झाली. ती आत्मा त्या जेलच्या कैदीची होती जो बेगुनाह होता. याच पापीच्या कारणामुळे निर्दोष होऊन सुद्धा मी जेलमध्ये कैद होतो, पण आता अजून नाही. आता याचे फळं तुम्हाला भोगावे लागतील. तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तर मला तुझा करावा लागेल मंगलू. तुझ्या चांगल्या व्यवहाराच्या कारणाने हे बल्ब रेस्टॉरंट आहे. आता तुम्ही सगळे यामध्येच काम करणार. ही जमीन तुम्हा सगळ्यांच्या नावावर होईल. एवढं बोलून आत्मा गायब झाली आणि सगळे भिकारी त्या बल्ब रेस्टॉरंटमध्ये मेहनतीने काम करू लागले आणि आपापलं जीवन चांगल्यापैकी जगू लागले.